start again. It's a rich thing. गुड मॉर्निंग गाईस, स्वागत तुमच्या चॅनलवर. त्याचं नाव आहे आम्ही सातपुते. तर आज आहे 1 जून आणि तुम्ही म्हणत असाल हा असा रस्त्यावर का फिरतोय. तर आता आपण चाललो आहे गावाला, लोणावळ्यात. तर छोटीशी अशी ट्रिप आहे, नॉर्मली जस्ट गावाला चाललो आहे, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करावा. तर लोणावळ्यात गेल्यावर तुम्हाला मी परत भेटतोच, तोपर्यंत स्टे ट्यून, बाय. तर आता गॅस भरून झालं आहे आणि आपण दुर्व्या सोडला आहे ऑन द वे. मध्ये आपण गावाला चाललेलो, तर आता इथं मध्ये आपल्याला हनुमानाचं मंदिर भेटलंय. त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊन मग आपण घरी जाणार आहे. तर माझ्यासोबत चला. तर मित्रांनो, हे आहे हनुमान मंदिर. तर हे मंदिर आता जंगलात आहे. तर हे मंदिर कसं आहे, काय आहे, ते तुम्हाला वर गेल्यावर मी दाखवतो. तुम्ही माझ्यासोबत या, चला. तर मित्रांनो, तुम्ही हे मंदिर बघू शकता कसं बनवलं आहे. हे मंदिर जवळजवळ 20 ते 30 वर्षाच्या आधी बनवलेलं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे हे. इथं कोणीच नाही आहे मंदिरात. तुम्ही बघू शकता आतमध्ये, काय तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, मंदिरामध्ये आल्या आल्या पहिलं आपल्याला दिसतं ते गणपती बाप्पा. तुम्ही बघू शकता मूर्ती एकदम जुनी एकदम. तर कोणी येत नाही या मंदिरामध्ये. आणि ही आपल्या हनुमानांची मूर्ती तुम्ही बघू शकता. बनावट बघा मग मित्रांनो तुम्ही, एकदम जुनं मंदिर आहे. कोण येत नाही इथं, एकदम अंधार आहे. तुमच्यासाठी आम्ही आलो इथं. तर मित्रांनो, आपण इथून बाहेर आलो आणि उजवीकडे वळलो तर तुम्ही बघू शकता इथं शंकराची पिंड आहे. काय बनावट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्याची. आणि मित्रांनो, याची खासियत बघा तुम्ही, ह्या पिंडीवरती वरतून आपणे आप पाणी पडतंय. तर मित्रांनो, तुम्ही हे मंदिर बघितलं. आता दर्शन तर झालेलं आहे. आता मी इथून सर्व तुम्हाला घरी भेटतो, तोपर्यंत बाय. गावात पोचलोय, फ्रेश झालो. भरपूर पाऊस होता म्हणून मला काय व्हिडिओ काढायला जमलं नाही. आता मी गावात पोचलो आहे. तर आता बघू, गावात आलो आहे. बकऱ्या सोडायच्या आहेत, आपल्याकडे बकऱ्या आहेत, बैल आहेत. तुम्हाला सगळं बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये. तर आता बकऱ्या सोडायच्या आहेत. आपलं तुम्हाला घर दाखवतो. नवीन घर बनवलं आहे आपण यावेळेस. तर घर दाखवतो, बघा तुम्ही. आणि मला कमेंटमध्ये सांगा आपलं घर कसं आहे, ते गावचं तुम्हाला कसं वाटलं. नेचर तुम्ही बघू शकता माझ्या मागं. तर ठीक आहे, चलो बाय. तर गाईस, हा आपला दरवाज्यातनं बाहेर निघलो तर समोरच हा व्ह्यू आहे आपल्या गावात. समोरच डोंगर आहे, इथं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता कसलं भारी असं नेचर आहे इथं. गाईस, हे आपलं जुनं घर आहे. नवीन घर शेतामध्ये, ते तुम्हाला दाखवतो मी. हे जुनं घर आहे. इथून एक एंट्रन्स आहे, बॅक साईडला एक एंट्रन्स आहे. एक गोटा हॉल, पडगी. इथं पडगी म्हणजे चुली, तिथं चूल आपण पेटवतो, जे जेवण बनवतात चुलीवरती, ते हे इथं पडगी म्हणतात त्याला. आणि गोटा बॅक साईडला आहे. 2 BHK एक नॉर्मल असं आपलं घर आहे. आणि आपलं नवीन घर जे आहे ते आता शेतात बनतं आहे, ते तुम्हाला दाखवतोच. तर मित्रांनो, ही बॅक साईड आहे. इथून दरवाजा एक ते गोठ्याला जायला.
हे नारळाची अशी झाडं लावलीत घरासमोर. पलडा म्हणजे तर गार्डन जो आपण म्हणतो आपल्या घरासमोरचा, तर इथं आपल्याला पलडा म्हणतात. तो इथं आहे आपला. ही बॅक साईड आहे, ती रिक्षा दिसते तिथपर्यंत आपलं घर आहे. इथून गोटाचा दरवाजा आहे, तो रिक्षाच्या बाजूलाच. तुम्ही बघू शकता आपलं घर. आपलं घर आहे, घर दाखवलं. आता शेतातलं घर तुम्हाला दाखवायचं, ते तुम्हाला दाखवतो मी. आणि बस जे होत राहील तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत राहील. नॉर्मल असा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतोय. सपोर्ट द्या. चलो बाय. आता मी बकऱ्या सोडणार आहे. मागं गोठा आहे, थोडं कचरा अवॉइड करा. गोठा आहे, शेवटी कचरा असणारच. तर बकऱ्या सोडतोय. तुम्ही बघा आपल्याकडे किती बकऱ्या आहेत, काय आहेत ते तुम्हाला दिसलंच. बकऱ्या सोडतोय आता. बघू शकता आपण बकऱ्या सोडल्यात. आता ते आपण आपल्या रस्त्याने बरोबर स्वतःहून चालत जाणार. तुम्हाला आता मी डायरेक्ट शेतात भेटतो. मित्रांनो, यांच्यामध्ये एक असतं मी ऑब्झर्व केलं आहे, जो यांचा मेन असतो ना तो सगळ्यात पुढा असतो आणि त्याच्या मागच सगळे जातात. म्हणजे एकाला हँडल केलं की सगळं आपल्याप हँडल होतात. तर आता मी डायरेक्ट शेतात भेटतो. जास्त बोलत नाही, तर मी एन्जॉय कराल बा. सोडलं त्या बघा इथं बकऱ्या आहेत, त्या चरत आहेत. बकऱ्या बाप्पांच्या हवाला दिलेत. आणि आता मी जरा केक कापायला चाललो आहे. फ्रेंडचा बड्डे आहे गावातल्या आपल्या मित्राचा, तर तो केक कापतो आणि परत इथेच यायचं आहे. ते काय हलणार नाही बकऱ्या. त्यांचं आता पावसामुळं जे गवत आलं आहे ते गवत खाण्यामध्ये त्यांचा टाईम जातो. म्हणजे ते हालत नाही मोस्ट ऑफ तरी. आणि तसे पप्पा आहे तिथं. तर आता डायरेक्ट मी केक कापताना तुम्हाला तिथं भेटतो. बाय. मित्रांनो, हे बघा नवीन कार्टून किड्या, आपल्या गावातला किड्या. हा निखिल, याला बड्डे बॉय बघा. बड्डे बॉय कालचिले अंगावर. बड्डे बॉय. मित्रांनो, होतं बघा हे आपलं घर. हे पूर्ण घर आहे आपलं. रेती न्यायची आपल्याला इथून, तर ती रेती नेतो. मग तुला आतलं घरचं व्ह्यू देतोच मी. पहिलं रेती नेतो. ती आपली आई आणि मम्मी दोघं काम करतात. गावची लाईफ आता. पण इथली लाईफ एक आहे की इथं टेन्शन नसतं, काय नसतं. एकदम फ्री राहतो इथं माणूस. काहीच नाही. जर आपल्याला जो मुंबईमध्ये टेन्शन आहे ते इथं आल्यावर सगळं आपण विसरून जातो. इथली लाईफच वेगळी आहे. गावाकडची लाईफ म्हणजे सगळ्यात वेगळी लाईफ. इथून इथपर्यंत न्यायचं आहे आपल्याला पर्यंत. तर मित्रांनो, हे आपलं शेत आहे. तिथं ते लास्टपर्यंत दिसतंय. तिथं बांध घातला आहे. तिथून खाली पण आहे, पण शेती जी आपण करतो तिथपर्यंत करतो. थोडं अख्खं आपलं शेत आहे. बाबाने आऊत धरलं. आऊत म्हणजे नांगरणी जी आपण शेतकरी करतो भात पिकवायच्या आधी, ते बाबांनी केलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. तोपर्यंत तुम्ही शेत बघा आपलं. इथं अजून दाढ लावायची म्हणजे आग लावायची. आग लावलं तर ती राख होते आणि ती राख ॲज अ फर्टिलायझर आपण यूज करतो आपल्या शेतामध्ये. आपले बाबा, हे माझे बाबा आवतावरती आहेत. म्हणजे आता आवत चालू आहे. मित्रांनो, हे बाबा हाय करा. असं करा. तुम्ही दिसताय. हे बाबा आता ते आवतावरती आहेत. आवत चालू आहे बघा. आवत चालू आहे. असं नांगरतात शेत त्यांनी. हे सगळं अजून हे ब्राऊन जो पार्ट दिसतोय तुम्हाला इथला, तो नांगरलेला आहे. आता नांगरत आहेत. हे बघा आता आवतावरती हे जे ब्राऊन दिसतंय बघा, इथला आणि इथला फरक आहे. ही मातीची वर खाली करतो आपण, म्हणजे तिथं आपण भात लावतो आणि चिखल असं करणं म्हणतं. आणि इथं आवत चालू आहे. तर मित्रांनो, बाबा आता आवत सोडतात. म्हणजे 6 वाजले शेवटी. 6 वाजता त्यांना पण सुट्टी द्यायला लागते. आता जरा जातील, बैलं खातील आणि मग घरी येतील स्वतःहून. बैलं सोडले, आता हे चरतील आणि आपल्या स्वतःहून घरी येतील. त्यांना काही रस्ता दाखवायची गरज लागत नाही.
आणि तसं सोडून तर ठेवलं आहे. आता तुम्हाला घरी भेटतो डायरेक्ट मी. चलो बाय.